हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच अपडेट्स पाहत राहा. अवी हे सगळं ती एवढंच बोलली होती. तेवढ्यात अविराजने हात उचलत तिला थांबवण्याचा इशारा केला आणि थंड आवाजात म्हणाला, तुला काहीही समजावून सांगायची गरज नाही. हे बोलून तो तेथून उठला आणि थेट आपल्या स्टडी रूमकडे निघून गेला. अविराज अशा अचानक निघून गेल्यामुळे अनुषाला फार वाईट वाटलं. तीही त्याच्या मागे जाणारच होती. तेवढ्या तिचा फोन पुन्हा वाजला. स्क्रीनकडे पाहिलं तर पुन्हा रंशचाच कॉल होता. एक दीर्घ श्वास घेत अनुषाने कॉल उचलला. समोरून रंश म्हणाला, तू पाहिलंस ना? अनुषाने फक्त हलकंसं एवढंच उत्तर दिलं. तेवढ्यातच रंशला समजलं की काहीतरी बिनसलं आहे. त्याने ताबडतोब माफी मागत म्हणाला, सिली, आय एम रिअली सॉरी. मला खरंच कल्पना नव्हती की असं काही होईल. नाहीतर मी तुला कधीच अशा परिस्थितीत. तो मध्येच गप्प झाला. तेव्हा अनुषा शांतपणे म्हणाली, नाही रंश, यात तुझी काय चूक आहे? तू फक्त माझ्याबद्दल काळजीत होतास म्हणूनच मला मिठी मारलीस. त्यात एवढं काय मोठं? सध्या फक्त हे सगळं क्लिअर झालं की झालं. रंशने तिला धीर देत पुढे सांगितलं, तू काळजी करू नकोस सिली. प्रेसिडेंट राठोड आहेत ना, सगळं नीट होईल. मी सुद्धा माझ्या PR टीमशी याबद्दल बोलतो. तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस, ठीक आहे? तुझी तब्येत बिघडायला नको. असं बोलून त्याने कॉल कट केला. फोन ठेवताच अनुषा हळू आवाजात स्वतःशीच म्हणाली, मला माहीत आहे रंश, अवी सगळं ठीक करतील. पण त्यांनी हे सगळं पाहून वाईट वाटून घेतलं असेल का? मला काहीच कळत नाही. ती उठली आणि अविराजच्या स्टडी रूम बाहेर जाऊन उभी राहिली. दाराच्या फटीतून आत डोकावत ती स्वतःशीच पुटपुटली, आत्ताच जाऊन बोलू का? नाही. कदाचित ते कामात व्यस्त असतील. रूममध्ये आले की बोलते. असं ठरवून ती परत आपल्या खोलीत आली. खोलीत आल्यावर ती फोनमध्ये काहीतरी पाहू लागली. तेवढ्यात गॅलरीमध्ये तिला स्वतःचे आणि सानियाचे अनेक फोटो व व्हिडिओ दिसले. नको असूनही तिने ते उघडून पाहायला सुरुवात केली. ते सगळं पाहताना कधी तिचे डोळे भरून आले तिलाही कळलं नाही. भाऊक होत ती हळूच बोलली, आपण दोघी किती आनंदात असायचो ना. पाहता पाहता आपल्या मैत्रीला 9 वर्षांपेक्षा जास्त काळ झाला. पण अचानक तुला काय झालं की तू माझ्यापासून एवढी दूर गेलीस? आपण सगळं एकमेकींना शेअर करायचो ना सोनी. मग आज तू अडचणीत असशील तरीही मला काहीच का सांगत नाहीयेस? आज मला तुझी फार गरज होती. पण पहा, तुझ्या शेवटचं बोलणं कधी झालं तेही आठवत नाही. एक काळ होता जेव्हा आपण दिवसात कितीही श्वास घेतो हेही एकमेकींना माहिती असायचं. पण आता डोळ्यातले अश्रू पुसत ती पुढे म्हणाली, बरं, तू आनंदात असशील तर मला अजून काहीच नको. राठोड मेन्शन. अविका आपल्या बेडवर बसून फोन स्क्रोल करत होती. तेवढ्यात ट्रेंडिंग न्यूजमध्ये रंश आणि अनुषाबद्दलच्या बातम्या झळकताना दिसल्या. त्या बातम्या, लोकांच्या प्रतिक्रिया आणि कमेंट्स पाहून तिच्या रागाने नसाच फुगल्या. तिने फोन जोरात बेडवर आपटत ओरडून म्हटलं, ती मुलगी मला आधीच माहिती होतं. ही सुद्धा फक्त स्वतःच्या फायद्यासाठीच भैयाच्या जवळ आहे. हिला भैयावर काहीही प्रेम नाही. अगदी निशासारखीच आहे ही. आणि मला आधीच संशय होता की या दोघांमध्ये काहीतरी चालू आहे. भैयाला तिची खरी ओळख का दिसत नाही? फार झालं आता. मी हिला माझ्या भैयाचा वापर अजून करू देणार नाही. मला काहीतरी करायलाच लागेल. अविशा पॅलेस. रात्री साधारण 2 वाजता अविराज खोलीत परत आला. तेव्हा त्याने पाहिलं की अनुषा बेडला टेकून बसलेलीच झोपून गेली होती. तो तिच्या जवळ गेला तर तिच्या हातात फोन होता आणि डोळ्यांच्या कोपऱ्यात सुकलेल्या
अश्रूंच्या खुणा दिसत होत्या. हे पाहून अभिराजचं मन भरून आलं. त्यानं हळूच तिच्या हातातून फोन घेतला. टेबलावर ठेवताना त्याच्या लक्षात आलं की फोनमध्ये अनुषा आणि सानियाचा एक व्हिडिओ प्ले होऊन थांबलेला होता. हे पाहताच त्याला समजायला वेळ लागला नाही की अनुषा सानियाची आठवण काढून रडत होती. त्याने फोन बंद करून बेडसाईड टेबलवर ठेवला आणि अनुषाला उचलून नीट झोपवलं. त्यानंतर तोही तिच्या शेजारी झोपला. काही क्षण विचारात मग्न राहून त्याने फोन उचलला आणि कोणाला तरी कॉल लावला. काही वेळ रिंग झाल्यावर समोरून फोन उचलला गेला. अभिराज हळू आवाजात म्हणाला, डायरेक्टर अभिमन्यू, मला हवं आहे की मिस अनुषा आणि मिस्टर रंश यांचा सध्याचा मॅटर तुम्ही स्वतः हँडल करा. मी तुम्हाला काही गोष्टी मेल केल्या आहेत. ते जुने स्कॅन्डल्स एकामागोमाग पब्लिश करा आणि सध्याचा विषय दाबून टाका. उद्या ऑफिसमध्ये मला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स हवाय. गॉट इट? दुसऱ्या बाजूला अभिमन्यू, जो गाढ झोपेत होता, अभिराजचा आवाज ऐकून जागा होत म्हणाला, हो हो प्रेसिडेंट राठोड, मी सगळं पाहतो. तुम्ही काळजी करू नका. अभिराजने म्हणत कॉल कट केला. फोन ठेवून अभिमन्यू स्वतःशीच पुटपुटला, इतक्या रात्री प्रेसिडेंट राठोडचा फोन, तेही मिस अनुषाच्या मॅटरसाठी, आणि वरून दुसरे कॅन्डल्सही देत आहेत, फक्त हे लवकर सॉल्व्ह व्हावं म्हणून. नक्की प्रकरण काय आहे? याआधी त्यांना असं फक्त मिस निशासाठी करताना पाहिलं होतं. अभिराजने बाजूला झोपलेल्या अनुषाकडे एक नजर टाकली. रडल्यामुळे तिचं नाक हलकसं लाल झालं होतं. तो तिच्या जवळ सरकला, तिचा चेहरा आपल्या हातात घेतला आणि तिच्या कपाळावर हलकेच ओठ टेकवत पुटपुटला, आय लव्ह यू. मग तो तिच्या शेजारी झोपला. झोपेतच अनुषाने कुशी बदलली आणि नेहमीसारखी त्याच्यावर सरकत त्याच्या छातीवर डोकं ठेवून झोपली. अभिराजने तिला एका हाताने जवळ ओढलं, दुसऱ्या हाताने तिचे केस अलगद कुरवाळले आणि डोळे मिटून घेतले. पुढील सकाळ. अनुषा जागी झाली तेव्हा तिनं पाहिलं की तिच्या बाजूला जागा रिकामी होती. तिने घड्याळाकडे पाहिलं तर 10 वाजून गेले होते. वेळ पाहून ती दचकून बसली आणि घाईघाईत म्हणाली, मी इतका उशिरा कशी झोपले? आणि अभिनही मला काही नाही उठवलं. असं म्हणताच काल रात्री घडलेल्या सगळ्या गोष्टी तिच्या डोळ्यांसमोर तरळून गेल्या. ते आठवताच ती पटकन बेडवरून उठली आणि खाली जाण्यासाठी निघाली. ती वळून धावतच जिन्याने खाली उतरली आणि डायनिंग एरियाकडे जात अविराजला हाक मारू लागली. अनुषा अविराजला शोधत असतानाच एक नोकर तिच्या जवळ आला आणि म्हणाला, मॅडम, सर ऑफिसला निघून गेले आहेत. तुम्ही झोपेत होतात म्हणून त्यांनी तुम्हाला उठवू नका असं सांगितलं होतं. त्यांनी स्पष्टपणे सांगून ठेवले होते की तुम्ही स्वतः उठेपर्यंत कोणीही तुम्हाला उठवायचे नाही आणि आज तुम्हाला कॉलेजलाही जाण्याची गरज नाही. घरीच आराम करायला सांगितलं आहे. हे ऐकून अनुषा आश्चर्याने म्हणाली, काय, अभि ऑफिसला गेलेत आणि माझ्याशी भेटलेही नाहीत? क्षणभर विचार करून तिने नोकराला म्हटलं, ठीक आहे, तुम्ही तुमचं काम करा. तो नोकर मान हलवत पुन्हा विचारू लागला, मॅडम, तुमच्यासाठी काय बनवू? खरं तर अनुषाला काहीही खायची इच्छा नव्हती, पण अभिराजला जर कळलं की तिने जेवण टाळलं आहे तर तो आणखीनच रागावेल हे तिला माहिती होतं. म्हणून तिने स्वतःला सावरत म्हणाली, माझ्यासाठी ओट्स रूममध्ये पाठवा. असं सांगून ती पुन्हा वर आपल्या खोलीकडे निघून गेली. खोलीत गेल्यावर ती स्वतःशीच पुटपुटली, अवी खरंच माझ्यावर इतका रागवला आहे का की माझ्याशी न भेटताच गेला? ऑफिसला निघूनही गेला. आता काय करू? त्याची मनधरणी कशी करू?
असं म्हणत ती फ्रेश व्हायला उठली. दुसरीकडे ASR एंटरटेनमेंट्समध्ये अभिमन्यू काही कामानिमित्त लिफ्टकडे जात होता. तेवढ्यात लिफ्टचे दरवाजे उघडले आणि त्यातून अविका बाहेर आली. अविकाला कंपनीत पाहून अभिमन्यूच्या चेहऱ्यावर आनंद आणि आश्चर्य यांचे मिश्र भाव उमटले. तो म्हणाला, "अरे अविका मॅम, तुम्ही इथे? खूप दिवसांनी पाहतोय तुम्हाला." अविकाने हसत उत्तर दिलं, माझं तुम्हाला पाहून मला तुम्हाला पाहून आनंद झाला की धक्का बसला. तुमचे एक्सप्रेशन्स तसेच वाटतायत. आणि मी किती वेळा सांगितले, मला मॅम म्हणू नका. मला अजिबात आवडत नाही. फक्त अविका म्हणा, ओके? अभिमन्यू थोडासा अवघडल्यासारखा हसत म्हणाला, अरे तुम्ही प्रेसिडेंट राठोड यांची बहीण आहात, म्हणजे आमच्यासाठी बॉसच आहात. त्यामुळे रिस्पेक्ट द्यावीच लागते ना. आणि तुम्हाला पाहून मी ना खुश झालो ना शॉक. तुम्ही इतके दिवस भारतात नव्हतात आणि अचानक इथे, तेही कंपनीतच पाहिलं म्हणून थोडं आश्चर्य वाटलं, एवढंच. दोघेही थोडा वेळ गप्पा मारत उभे राहिले. त्यानंतर अविका अविराजच्या केबिनकडे निघून गेली आणि अभिमन्यू लिफ्टमध्ये चढून आपल्या कामासाठी निघून गेला. तो निघून गेल्यावर थोड्या अंतरावरून आकृती बाहेर आली. तिच्या चेहऱ्यावरचे भाव ठीक नव्हते. तिने एकदा बंद झालेल्या लिफ्टकडे पाहिलं, मग ज्या दिशेने अविका गेली होती त्या दिशेकडे नजर टाकली आणि काहीतरी विचार करत तिथून निघून गेली. इकडे अभिषा पॅलेसमध्ये अनुषा फ्रेश होऊन बाहेर आली. तेवढ्यात त्याच मोलकर्णीने दरवाजावर टकटक करत विचारलं, मॅडम, मी आत येऊ का? तिला पाहून अनुषा म्हणाली, अरे हो रेखा, ये ना. रेखा तिच्यासाठी जेवण घेऊन आली होती. तिने टेबलवर ताट ठेवत अनुषाच्या हातात एक लिफाफा देत सांगितलं, मॅडम, थोड्या वेळापूर्वी एक कुरिअर बॉय हा लिफाफा देऊन गेला. म्हणाला तुमच्या नावाचं पार्सल आहे. अनुषाने तो लिफाफा घेत म्हणाला, ठीक आहे, मी पाहते. तू तुझं काम कर. रेखा मान हलवत निघून गेली. ती गेल्यावर अनुषाने लिफाफा उघडला. आत काही फोटो होते. ते पाहताच तिचं हृदय धडधडू लागलं. थरथरत्या हातांनी तिने फोटो बाहेर काढले आणि एक एक करून पाहू लागली. कुठल्या तरी फोटोंमध्ये अविराज स्वयंपाक करत होता आणि निशा त्याच्या बाजूला बसून त्याची खिल्ली उडवत फोटो काढत होती. काही फोटो ऑफिसमधले होते तर काही सोशल गॅदरिंगमधले, जिथे दोघेही खूप आनंदी दिसत होते. एका फोटोमध्ये निशा रेलिंगजवळ उभी होती आणि अविराज तिला मागून आपल्या बाहूंमध्ये घेऊन उभा होता. दोघांच्याही चेहऱ्यावर हास्य होतं. काही फोटोमध्ये अविराज शर्टलेस अवस्थेत झोपलेला किंवा पडलेला होता आणि निशा त्याच्या शेजारी किंवा अर्धी त्याच्यावर टेकून होती. दोघेही हसत होते. काही फोटो तर अविराजने स्वतःच काढलेले होते आणि त्यातही तो खूप आनंदी दिसत होता. शेवटचा फोटो पाहताच अनुषाच्या हातातून सगळे फोटो खाली पडले. त्या फोटोमध्ये अविराज आणि निशा एकमेकांना किस करताना दिसत होते. एकूणच प्रत्येक फोटोमध्ये ते दोघेही एखाद्या आनंदी जोडप्यासारखेच दिसत होते. हे सगळे फोटो पाहून अनुषाच्या मनावर प्रचंड ओझं आलं. छातीत तीव्र वेदना होत होत्या. तिला माहिती होतं की हे सगळे फोटो तिच्या आयुष्यात येण्यापूर्वीचे होते. तरीही तिला इतकी वेदना का होत होती हे तिला समजत नव्हतं. अनुषा स्वतःला सावरू शकली नाही आणि थेट खाली बसली, जणू कोसळलीच. समोर विखुरलेले फोटो पाहत ती पुटपुटली. जर अवी आणि ती इतके खुश होते तर मग अवीने तिला सोडलं का? ते दोघं वेगळे का झाले? ती स्वतःशीच बोलत असतानाच बेडवर ठेवलेला तिचा फोन वाजू लागला. दुसरीकडे ASR एंटरटेनमेंट्समध्ये अविराज आपल्या केबिनमध्ये बसून काम करत होता.
तेवढ्यात दरवाजावर टकटक झाली. न पाहताच त्याने कम इन म्हटलं. आत येत एक आवाज थोड्या तक्रारीच्या सुरात म्हणाला, इतकं काय महत्वाचं काम आहे भैया, की आपल्या बहिणीकडे पाहायलाही वेळ नाही? हे ऐकताच अविराजने लॅपटॉपकडून नजर हटवली आणि समोर पाहत म्हणाला, छोटू, तू इथे? काही काम होतं का? प्रश्नाच्या बदल्यात प्रश्न ऐकून अविकाने तोंड वाकडं करत म्हटलं, का? मी असंच तुमच्याकडे येऊ शकत नाही का भैया? हो, का नाही येऊ शकणार, पण ऑफिसमध्येच का? असं अविराजने विचारलं. त्यावर अविका पुढे म्हणाली, आणि मग मी तुम्हाला भेटू शकते का भैया? घरी तर तुम्ही येतच नाहीत आणि तुमच्या व त्या अनुषाच्या घरात मी जाणारच नाही. त्यामुळे हीच एक जागा उरली होती ना. पुन्हा अनुषाचं नाव निघताच अविराजने विषय फार न वाढवता म्हटलं, ते सगळं सोड, सांग काय बोलायचं आहे? भैया, मला तुमच्याशी माझ्या पुढील शिक्षणाबद्दल बोलायचं होतं. मला इथे मुंबईत एखाद्या चांगल्या आर्ट कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे. तुम्ही थोडी व्यवस्था करून देऊ शकता का? असं म्हणून अविकाने समोरची खुर्ची ओढून त्यावर बसली. अविकाला माहिती होतं की चांगलं आर्ट कॉलेज म्हटलं की अविराज सेंट झेवियर्स कॉलेजचं नाव घेणार. एकतर ते कॉलेज खूप प्रसिद्ध होतं आणि त्यावर अविराज तिथला मोठा ट्रस्टी होता. तिला नेमकं तेच हवं होतं. इकडे अविराजलाही चांगलं समजत होतं की चांगल्या कॉलेजचा अर्थ अनुषाच्या कॉलेजमध्येच ॲडमिशन घेण्याचा आहे. तरीही एकत्र राहिल्यामुळे कदाचित दोघांच्यातील नातं सुधारेल आणि काही अडचण आलीच तर अनुषा ती सांभाळूनही घेईल, या विचाराने अविराज म्हणाला, ठीक आहे, मी बघतो. इकडे अविशा पॅलेसमध्ये फोन वाजल्याचा आवाज येताच अनुषा आजूबाजूला पाहते आणि थरथर त्या हातांनी बेडवरून फोन उचलते. स्क्रीनवर एक अनोळखी नंबर झळकत होता. थोडा विचार करून तिने कॉल उचलला. दुसऱ्या टोकावरून एक श्रीचा टोचणारा उपरोधिक आवाज आला. माय डिअर अनुषा, माझं पार्सल तर तुला मिळालंच असेल ना? कसं वाटलं सांग बरं? अनुषा मात्र गप्पच राहिली. तिच्या शांततेकडे पाहून निशा पुन्हा म्हणाली, असं गप्प बसून कसं चालेल? काहीतरी बोल ना. तुझ्या रिॲक्शनसाठीच तर फोन केला आहे मी. क्षणभर थांबवून ती पुढे म्हणाली, वैसे तू त्या फोटोज पाहिल्यास का, ज्यात आपण किती जवळ होतो? आजही आपण तसंच आनंदात असतो, जर तू आमच्यामध्ये आली नसतीस. हे वाक्य ती राग आवरत चावूनच बोलत होती. मग अचानक आवाज मऊ करत म्हणाली, आता पण उशीर झालेला नाही. तू अजूनही माझ्या अविराजच्या आयुष्यातून निघून जाऊ शकतेस. मला माहीत आहे तो परत माझ्याकडे येईल, कारण मला ठाऊक आहे की त्याच्या मनात आजही माझ्यासाठी भावना आहेत. नाहीतर स्वतःचा विचार कर, तो आजपर्यंत तुझ्याशी फिजिकल का झाला नाही? कारण तो माझी जागा कोणालाच द्यायला तयार नाही. खरं तर ही गोष्ट निशाला अविकाकडून कळली होती. अविराज आणि अनुषामध्ये अजून शारीरिक नातं झालेलं नाही. निशानेच अविकाला भडकवलं होतं की अनुषाने तिच्या भावाला फसवलं आहे. पण जेव्हा अनुषाने त्या दिवशी टेस्टबद्दल ठामपणे बोललं, तेव्हा अविकाला तिच्या आत्मविश्वासावरून समजलं की अनुषा खरं बोलते. त्यानंतर अविकाने निशाला खोटं पसरवल्याबद्दल चांगलंच सुनावलं होतं. ओ रिअली? अनुषा अखेर बोलली. जर एवढंच प्रेम होतं तर मग शेवटी त्याने तुला सोडलं का? आणि आठवणीप्रमाणे मी तर त्याच्या आयुष्यात तुझ्यानंतरच आले. मग असं काय केलंस तू की ज्याचं तू म्हणतेस की तो तुझ्यावर जीव टाकायचा? त्याचं अविराजने तुला स्वतःच्या आयुष्यातून बाहेर फेकलं? निशा गोंधळी. उत्तर शोधायच्या आतच अनुषा पुढे म्हणाली, आणि जिथपर्यंत आमच्या फिजिकल नात्याचा प्रश्न आहे, लेट मी टेल यू,
माझा अवी इतर काही लोकांसारखा नाही, ज्यांच्यासाठी नातं म्हणजे फक्त शरीर. तो माझा सन्मान करतो. म्हणूनच आजपर्यंत असं काहीही केलं नाही ज्यामुळे मला दुखावलं जाईल किंवा त्याला माझ्यासमोर नजर झुकवावी लागेल. यात तुझा कुठलाही वाटा नाही, निशा. त्यामुळे आपल्या कल्पनांच्या दुनियेतून बाहेर ये. अवी अजूनही तुझ्यासाठी काही फील करतोय हा गैरसमज सोड आणि हे फोटो पाठवून मला घाबरवायचा तुझा जो विचार आहे ना, तो विसर. कारण माझी ताकद तुला अजून कळलेलीच नाही. अविराजला तू ओळखतेस ना? तर मी त्यानेच घडवलेली त्याचीच एक आवृत्ती आहे. आपली चाल फसल्याचं लक्षात येताच निशा झटपट म्हणाली, ठीक आहे, मान्य केलं की तुला फरक पडत नाही. पण बाकी लोकांचं काय? जर मी हे फोटो ऑनलाईन टाकले तर? मग काय होईल याचा विचार केलास का? जर तुला ते नको असेल तर अविराजला सांग. माझ्या विरुद्ध किंवा माझ्याबद्दल सोशल मीडियावर जे काही चाललं आहे ते सगळं साफ करायला. निशा किती धोकादायक आहे हे अनुषाला आता पूर्णपणे कळलं होतं. ती हे सगळं खरंच करू शकत होती. त्यामुळे परिस्थिती सध्या टाळण्याच्या हेतूने अनुषा शांतपणे म्हणाली, तुला खरंच वाटतं का की मी तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवीन? तू इतकी मूर्ख नाहीस की स्वतःची चूक लपवण्यासाठी अविराज सोबतचे फोटो रिलीज करून आपल्या इतर बॅड पार्टनर्सना चिडवशील. आणि समजा तू ते केलंसच असं काही, तरी तुला काय वाटतं अविराजला ते फोटो फोटो शॉप किंवा एडिटिंग म्हणून सिद्ध करायला किती वेळ लागेल? आता निशा अक्षरशः संतापून गेली होती. तिला अपेक्षा होती की अनुषा हे सगळं पाहून पूर्णपणे कोसळेल, पण तसं काहीच झालं नाही. तिला माहिती नव्हतं की अनुषाला स्वतःच्या भावना नियंत्रणात ठेवायला अविराजनेच आधी शिकवलं होतं. कारण मॉडेलसाठी आपल्या भावना आणि चेहऱ्यावरील भाव सांभाळणं खूप महत्त्वाचं असतं. निशा काही बोलायच्या आतच अनुषा म्हणाली, मला तुझ्याकडून इतकं बालिश डावपेच अपेक्षित नव्हते. पुढच्या वेळी थोडी चांगली प्लॅनिंग करून ये, तेव्हा मजा येईल. आणि हे बोलून तिने कॉल कट केला. फोनकडे संतापाने पाहत निशा स्वतःशीच पुटपुटली, ही मुलगी 2 दिवसांपूर्वी आलेली आणि माझ्यावर वरचढ कशी काय ठरवते? प्रत्येक वेळी तिच्याकडून अशी हार मानू शकत नाही. मला काहीतरी करायलाच लागेल. रात्री अविशा पॅलेसच्या बाहेर एकाच वेळी काही गाड्या येऊन थांबल्या. मधल्या गाडीतून अविराज उतरला आणि सरळ घरात गेला. त्याला आत येताना पाहताच रेखा पटकन त्याच्याकडे आली. तिने त्याच्या हातातून कोट आणि बॅग घेतली. मग त्याच्या दुसऱ्या हातातली वस्तू घ्यायला पुढे होताच अविराज म्हणाला, नको, ते राहू दे. हे तुमच्यासाठी, मॅडमसाठी आहे. हे ऐकून रेखा हसत म्हणाली, अच्छा, खरंच? सकाळपासून मॅडम काही ठीक दिसत नाहीत. खूपच शांत आहेत. पूर्ण दिवस रूममधून बाहेर आल्या नाहीत. ते ऐकून अविराजला काहीतरी विचित्र वाटलं. क्षणाचाही वेळ न घालवता तो पटकन जिना चढत वर आपल्या खोलीकडे निघाला. अविराजची खोली. जसा तो आपल्या खोलीसमोर पोहोचला आणि दार उघडलं तसं संपूर्ण खोली अंधारात बुडालेली दिसली. फक्त फ्लोअर लाईट्स सुरू होत्या. त्या मंद प्रकाशात छतावर लावलेला कस्टमाइज चंद्र सर्वात जास्त उजळून दिसत होता. हे पाहताच अविराजला समजलं, नक्कीच अनुषा उदास आहे. त्या चंद्राकडे पाहत जणू आपल्या बाबांशी आपल्या मनातली वेदना शेअर करत असावी. हळूहळू पावलं टाकत अविराज आत आला आणि अनुषाला शोधू लागला. थोड्याच वेळात त्याला ती बेडच्या बाजूला जमिनीवर गुडघे छातीशी घेत बेडला डोकं टेकून बसलेली दिसली. ती अवस्था पाहून अविराजच्या मनात प्रचंड अपराधीपणाची भावना दाटून आली. स्वतःवरच त्याला राग येत होता.
काल त्याने अनुषाशी तसं का वागलं. त्यातच सकाळी काहीही न बोलता ऑफिसला निघून गेला आणि दिवसभरात एकदाही तिला फोन केला नाही. ही जाणीव त्याला अधिकच बोचत होती. त्याच्या हातात धरलेल्या पांढऱ्या चॉकलेट्सची पिशवी, जी तो खास अनुषासाठी घेऊन आला होता, त्याने बेडवर ठेवली. मग तो तिच्या जवळ जाऊन जमिनीवर गुडघे टेकून बसला. तिचा चेहरा हळूच आपल्या हातात घेत काळजीने विचारलं, बाळा, तू ठीक आहेस ना? इथे अशी का बसली आहेस? काय झालंय? अनुषाने फिकट नजरेने एकदा अविराजकडे पाहिलं, मग खाली जमिनीवर विखुरलेल्या फोटोंकडे नजर टाकली. काहीही न बोलता तिने अविराजचा हात आपल्या चेहऱ्यापासून दूर केला आणि उठून थेट आपल्या खोलीकडे निघून गेली. अविराज तिला थांबवणार इतक्यातच त्याची नजर जमिनीवर पडलेल्या एका फोटोवर गेली. त्याच्या तोंडून शब्दच फुटेना. तो पटकन लाईट्स पूर्णपणे चालू करून त्या सगळ्या फोटोंकडे पाहू लागला, एका मागोमाग एक. काही क्षण तो गोंधळून गेला होता. काय करावं हेच त्याला समजत नव्हतं. शेवटी तो उठला आणि अनुषाच्या खोलीकडे गेला. अनुषाची खोली. अविराज खोलीत आला तेव्हा अनुषा बाल्कनीत उभी राहून बाहेर पाहत होती. तो पटकन तिच्या जवळ गेला आणि म्हणणार इतक्यात, बाळा, हे सगळं. तो वाक्य पूर्ण करायच्या आधीच अनुषा बोलली, माहितीये, ही खूप जुनी गोष्ट आहे. तेव्हा तुम्ही तिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होतात. हे ऐकून अविराजने मान खाली घालत होकार दिला. हो, तू बरोबर आहेस. आणि मला माहीत नव्हतं की तिच्याकडे हे सगळे फोटो अजूनही आहेत आणि ती ते तुला पाठवेल, असंही मला वाटलं नव्हतं. असं म्हणत त्याने अनुषाचा हात धरला. अनुषाने लगेचच आपला हात मागे घेत म्हणाली, तिने हे सगळं पाठवलंय आणि सांगितलंय, जर तिच्याबद्दल सोशल मीडियावर सध्या जे काही सुरू आहे ते तुम्ही क्लिअर केलं नाही तर ती एक एक फोटो सगळीकडे पोस्ट करेल. अविराजचा राग अनावर झाला. त्याने मूठ आवळत बाल्कनीच्या रेलिंगवर जोरात मारली. तिला मी सोडणार नाही, तो संतापाने म्हणाला. मी तिला जे सांगायचं होतं ते सांगून झालंय. ती समजूतदार असेल तर गप्प बसेल, नाहीतर माहीत नाही. पुढे काय करायचं ते आता तुम्हीच ठरवा, अनुषा थकलेल्या उदास आवाजात म्हणाली. इतकं बोलून ती खोलीत आली आणि थेट बेडवर जाऊन आडवी झाली. अनुषाची ही अवस्था पाहून अविराजच्या आत काहीतरी तुटल्यासारखं वाटलं. तो काही बोलायला पुढे येताच अनुषाने ब्लँकेटमधून चेहरा थोडा बाहेर काढत म्हटलं, जाताना लाईट बंद करून जा. आणि पुन्हा पूर्णपणे ब्लँकेटमध्ये लपून ती झोपून गेली. अविराजने स्वतःला कसं बसं सावरलं. लाईट बंद करून तो खोली बाहेर पडला. अनुषाच्या खोलीतून बाहेर येत तो थेट खाली उतरला. पॅलेसच्या बाहेर जात तो आपल्या कारमध्ये बसला. त्याला बाहेर जाताना पाहून त्याचे गार्ड्सही गाड्यात बसायला लागले, पण अविराजने हाताने इशारा करून त्यांना थांबवलं. तो एकटाच कार स्टार्ट करून वेगाने निघून गेला. मुंबईच्या रस्त्यांवर अविराजची कार वेगाने धावत होती. काही वेळाच्या भरधाव ड्राईव्हनंतर ती एका बंगल्यासमोर थांबली. कार थांबताच अविराज झपाट्याने बाहेर आला आणि थेट त्या बंगल्यात शिरला. हॉलमध्ये येताच तो संतापाने ओरडत होता, निशा, निशा, कुठे आहेस? बाहेर ये लवकर. त्याचा आवाज ऐकून निशाही लगेचच आपल्या खोलीतून बाहेर आली. जिना उतरत खाली येताना हॉलमध्ये अविराजला उभा पाहताच तिच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता. जणू तिच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. अविराज, तुम्ही इथे मला भेटायला आलात का? ती आनंदाने म्हणाली आणि क्षणाचाही विलंब न करता पायऱ्यांवरून धावत खाली थेट येत अविराजकडे आली. निशा अविराजला मिठी मारणार इतक्यातच अविराजने तिच्या गळ्याला घट्ट पकडून जोरात दाब दिला
आणि तिला तिथेच रोखून धरलं. निशाचा श्वास घुसमटू लागला. ती स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत त्याच्या हातावर मारत कसाबसा म्हणाली, हे तुम्ही काय करत आहात? सोडा मला. तुझ्यासारख्या घाणेरड्या बाईला तर मरायलाच हवं. अविराजने तिच्या गळ्यावरची पकड आणखी घट्ट करत म्हटलं, तुला इतकं धाडस तरी कसं झालं ते सगळं करण्याचं हा? तरीही स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत निशा उपहासाने म्हणाली, ओ म्हणजे त्या 2 पैशाच्या मॉडेलने तुला सगळं सांगितलंस तर? हे ऐकताच अविराजने तिला जोरात ढकलून दूर फेकलं आणि संतापाने ओरडला, ती कोणतीही 2 पैशाची मॉडेल नाही. ती अविराज सिंग राठोडची होणारी बायको आहे. मिसेस अनुषा अविराज सिंग राठोड. समजलं का तुला? तो पुढे तिरस्काराने म्हणाला, तुझी लायकी तरी आहे का तिच्याशी स्वतःची तुलना करण्याची? तिला स्वतःपेक्षा खालचं समजण्याचं धाडस तरी कशावरून करतेस? कशाचा गर्व आहे तुला हा? आज तू जे काही आहेस ते फक्त माझ्यामुळे आहेस हे विसरू नकोस. आणि मी तुला बनवू शकतो तर तुझ्यासारख्या 100 निशा क्षणात बनवून नष्टही करू शकतो. तो समोरच्या बंगल्याकडे पाहत पुढे म्हणाला, आणि ज्या घरात तू राहतेस तो बंगला सुद्धा माझाच आहे. ज्या महागड्या गाड्यात तू फिरतेस त्या सगळ्या मी विकत घेतल्या आहेत. फक्त त्या गाड्या सोडून ज्या तुला तुझ्या आशिकांनी तुझ्याबरोबर झोपण्याच्या मोबदल्यात भेट म्हणून दिल्या आहेत. इथपर्यंतच नाही तर तुझ्या सगळ्या कॉन्ट्रॅक्ट्स, तुझे सगळे गार्ड सुद्धा माझेच आहेत. मग सांग, तुझं स्वतःचं असं आहे तरी काय ज्यामुळे तू कोणालाही स्वतःपेक्षा कमी समजतेस? इतकी मोठी बेअब्रू झाल्याने आणि अविराजने अचानक सोडल्यामुळे जमिनीवर पडलेली निशा उठली. तर मित्रांनो, पुढील भाग खूप इंटरेस्टिंग आहे, तर नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.